दिवाळी लक्ष्मीपूजन त्याची मांडणी कशी, लक्ष्मीपूजन कशा पद्धतीने करावं, त्यासाठी लागणारे साहित्य काय आहेत हे थोडक्यात मी आता या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. नमस्कार, मी अभिनवगिरी गुरुजी, श्री स्वामी समर्थ मठ, श्री क्षेत्र प्रयाग, दक्षिण काशी, कोल्हापूर. लक्ष्मीपूजनाची पूर्वतयारी. दिवाळीत लक्ष्मीपूजनाची तयारी करताना घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आंब्याची पाने, झेंडूची फुले यांचा समावेश असलेले तोरण आवर्जून लावावे. दिवाळीतील लक्ष्मीपूजन किंवा अन्य कोणत्याही पूजनावेळी देवघरात कुंकू किंवा शेंदुराचा वापर करून स्वस्तिक काढावे. घरात सकारात्मक ऊर्जा येण्यासाठी गंगाजल, हळद, कापूर एकत्र करून घरातील प्रवेशद्वाराजवळ शिंपडावे. लक्ष्मीपूजनाचा विधी. लक्ष्मीपूजन करताना एक चौरंग घ्यावा. चौरंगावर लाल रंगाचा कपडा घालावा. चौरंगाच्या बाजूला रांगोळी काढावी. चौरंगावर अक्षतांचे अष्टदल, कमल किंवा स्वस्तिक काढावे. एक चांदीचा किंवा तांबे या धातूचा तांब्या घेऊन त्यात गंगाजल मिसळून घ्यावे. कलशावर नारळ ठेवून त्यात एक तांब्याचे डहाळे ठेवावे. कलशाभोवती फुलांची आरास करावी. कलशाच्या डाव्या बाजूला लक्ष्मीसाठी हळदीने कमळाचे फूल काढून त्यावर लक्ष्मीची मूर्ती स्थापित करावी. लक्ष्मी देवीसमोर सोने, चांदी किंवा साधी नाणी ठेवावी. त्यानंतर कलशाच्या उजव्या बाजूला गणपतीची स्थापना करावी आणि त्यांच्यासमोर अक्षता ठेवाव्या. लक्ष्मी देवीजवळ व्यापार संबंधित नवीन पुस्तक किंवा डायरी ठेवावे. पूजेचे सामान शुद्ध करण्यासाठी प्रोक्षण करावे. यानंतर लक्ष्मी, गणपती आणि स्थापन केलेल्या अन्य देवतांचे आवाहन करावे. लक्ष्मी मंत्र किंवा ओम महालक्ष्मी नमः असा मंत्र उच्चारून स्थापन केलेल्या देवतांची पंचामृतासह षोडशोपचार पूजा करावी. यानंतर धूप, दीप, नैवेद्य अर्पण करावा. पूजा झाल्यावर आरती करावी. आरतीनंतर लक्ष्मी देवीला घरात आगमनाची प्रार्थना करावी. काही चुकले असल्यास क्षमा याचनाही करावी. लक्ष्मीपूजनाच्या वेळी पाळावयाचे काही नियम. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घराचे सर्व दरवाजे, खिडक्या, दिवे सुरू ठेवावेत. श्रीसूक्त किंवा महालक्ष्मी अष्टक तसेच लक्ष्मी देवीचे अन्य स्तोत्रांचे पठण करावे. लक्ष्मीपूजन सुरू असताना